सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करू शकता. तुमच्या रागावर आणि वागण्यावरती नियंत्रण ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुमचे वाद हे तुम्हाला नुकसानदायक ठरतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा सुसंवाद राहील. नवीन कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावाच्या सल्ल्यानं व्यवसायामध्ये प्रगती होईल. प्रेम जीवनामध्ये नवीन अध्याय सुरू होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कार्यक्षेत्रामध्ये नवीन योजनांवरती लक्ष केंद्रित करण्याचा राहील, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. प्रेम जीवनासाठी तुम्ही वेळ काढाल, ज्यामुळे जोडीदार आनंदात राहतील. भावा बहिणींच्या नात्यामध्ये गोडवा येईल. वृत्तपत्रांशी संबंधित लोकांना आज जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सकाळपासून किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करा. नवीन काम सुरू करण्यासाठी थोडी मेहनत तुम्हाला करावी लागेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्येष्ठांची भेट घेणं फायदेशीर ठरेल. राजकारणाशी संबंधित कामामध्ये वाढ होईल. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. खर्चावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या टीकेकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कामावर लक्ष दिल्यानं तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांचे अधिकार आज वाढतील. आज तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुसंवाद वाढण्यात तुम्ही यशस्वी ठराल. विवाहासाठी पात्र लोकांना चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वडिलांचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. भावाच्या मदतीनं रखडलेली कामं पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धार्मिक कार्यावरती खर्च केल्यानं तुमची कीर्ती आणि सन्मान वाढेल. तुमचं मन हे प्रफुल्लित राहील. यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. अनोळखी व्यक्तीसोबत पैशांची देवाणघेवाण टाळा. तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांचं भविष्य मजबूत होईल. भविष्यासाठी चांगले परिणाम पाहायला मिळतील. कौटुंबिक स्थिती तुमची अनुकूल राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळाल्यानं तुम्ही कठोर परिश्रम कराल, ज्यामुळे मनामध्ये प्रेमाची भावना वाढेल. अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील कामांचे प्रश्न हळूहळू सुटतील. कामाच्या ठिकाणी तत्परतेचा फायदा होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या कामाच्या ठिकाणी तुमचं पद आणि अधिकार वाढतील. प्रेम जीवनामध्ये भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही आज आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांच्या समस्या मात्र वाढतील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. तुम्हाला आज वडिलांचा पाठिंबा मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्यानं प्रभावित होतील. कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमची रुची ही धार्मिक कार्यामध्ये वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेम जीवनामध्ये नवीन ऊर्जेचा ओघ असेल.
ज्यामुळे तुमचं मन हे अतिप्रसन्न राहील. कुटुंबातील सर्व सदस्य शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील, ज्यामुळे तुमच्या खिशाला मात्र थोडा खर्च वाढेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आज प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला आज फायदा होईल. सरकारी संस्थेकडून दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता ठेवावी लागेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज भविष्यामध्ये बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये शुभ फळ आणतील. नवीन संपर्क तुमचं भाग्य वाढवतील. दैनंदिन कामामध्ये दिरंगाई नको. सरकारी कामामध्ये गती येईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही खास कार्यक्रमांतर्गत प्रलंबित पैसे तुमचे मिळतील. तुमचं मन प्रसन्न राहील. अध्यात्मावरील श्रद्धा वाढेल. समाजसेवा वाढेल. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सौम्यता राहील. तुमच्या शौर्यामध्ये वाढ झाल्यानं शत्रूंचं मनोबल मात्र खचलेलं दिसेल. पाहुणे आल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. निराशावादी विचार तुम्हाला टाळावे लागतील. पार्टनरशिपच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठ सदस्यांसोबत भविष्यातील योजनांवरती तुम्ही चर्चा कराल. मुलांच्या भविष्याची आज तुम्ही चिंता कराल. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल. आज तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करा. नुकसान नाही तर तुम्हाला सहन करावं लागू शकतं. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या बहीण भावांसमोर आज संभ्रमाची स्थिती निर्माण होईल. मतभेद संवादातून मिटतील. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. जमीन आणि वाहन खरेदीचे योग मात्र आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज बदली होण्याची शक्यता आहे. सांसारिक सुखांचा उपभोग तुम्ही आज घ्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. आजारांपासून मात्र सावध राहा. तुमचं प्रेम जीवन आज सुधारेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यामध्ये आज तुमचा दिवस जाईल. विद्यार्थी स्पर्धा जिंकू शकतील. जमिनी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतील. प्रेमजीवनामध्ये गोडवा राहील. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा आजचा दिवस मात्र अनुकूल आहे. आज नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.